महाराज. आता मोबाईल मध्ये लोक येडे झाले. लक्षात घ्या तांदळे महाराज. काय झालं, एक जण आमच्या गावातलं मोबाईल पाहत होतो, मोबाईल, आणि मोबाईल पाहत पाहत दुसऱ्याच्याच घरात शिरला. कोणाच्या? दुसऱ्याच्या दादा. आणि दुसऱ्याच्या घरात शिरल्याच्या नंतर बसलं ते कॉटवर जाऊन. त्याला काय मिळच नाही मोबाईलच्या नादामध्ये बाबा. आणि दुसरी त्या घरातली जी माता माऊली होती का, ती बी मोबाईलच पाहत होती. मोबाईल पाहत पाहत तिनं काय केलं, माठात गिलास बुडीला आणि गिलास भरून आणला आणि याच्या हातात दिला. याला वाटलं, हिला वाटलं मालकच. त्यानं बी पेला जवळ जवळ बसले मोबाईलच्या नादामध्ये. आणि तेवढ्यामध्ये नेमका घरचा मालक आला. तेवढ्यामध्ये ते बी मोबाईल पाहत होतं येडगड. लोक येडे झाले. लक्षात घ्या, मोबाईल पाहत असताना ते बी तिथं आलं. मोबाईल पाहण्याच्या नादात त्या दोघांकडे पडलं. ते म्हणलं आय एम सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरात आलो. लक्षात घे, पहिला पाहुणा घरी आल्याच्या नंतर विचारायचा कस काय येत लेकर बाळ. काय विचारायचं? लेकर बाळ कस काय येत, पाणी पाऊस कसं आहे, काय विचारायचा? कस काय येत तब्येत. आता पाहुणा घरी गेले गेले विचारतोय मोठ्या मोबाईलची चार्जरची लहानी पिन हे का. महाराज लोक याच्यात येडे झाले. हाय का याच्यात काही रस, याच्यात हाय का सुगंध, हाय का याच्यात सुख नाही म्हणले. याच्यात सगळं दुःख आहे, या विषयामध्ये कळत नाही. म्हणून महाराज म्हणले ह्या सुख समृद्धीमध्ये जीवन सुख समृद्धी करायला वाटतंय, जन्माचं सार्थक व्हावं वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये, तर एक करा संताचे संग धरा, अभंगाचं दुसरं चरण.